जसं आमची काही परंपरा वृक्षांनी पुरुष असतात, काही वस्तुगुणी असतात, काही आभारवंत असतात, अशांना विशेष प्रकारे ईश्वरीचं सहाय्य आहे. पण वर्तमान स्थितीमध्ये जी आभार विण्याची पद्धती आहे, ज्याला आपण आभार असं म्हणतो, आपल्याला आभार शब्द हा सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आपण म्हणतो की तुमचा आभार आहे, आणि अर्थातच आभारवंत व्यक्तिमत्व म्हणजे बाबांच्या ठिकाणी आपल्याला बघता येईल की ज्ञानाच्या माध्यमातून, ईश्वराच्या साधनेच्या माध्यमातून तो जोडलेला आभार असतो. आणि म्हणून आम्हाला ब्रह्मविद्येचं ज्या वेळेला सादृश्य पण बघता येते की एकीकडे आभारही आहे आणि एकीकडं ओक्तीरूप क्रिया सुद्धा त्यामध्ये सम्मिलित असतेच. त्या आभारामध्येही ओक्तीरूप क्रिया आहे हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं असते. की म्हणूनच आमच्या अन्वयकारांनी किंवा आचार्यांनी सुद्धा त्याला अन्वय देत असताना झाली ब्रह्मविद्या जीवाचे करणे, एका ओकट्या कारण होय एका गोमट्या कारण. अर्थात ब्रह्मविद्या ही त्यामध्ये ओक्त गोमट देणारी नाही, पण जीवमती आहे. त्याच जीवमतीच्या ठिकाणी आभाराचंही एक संप्रेषण झालेलं असते, आभारही त्याच्या ठिकाणी स्थिरावलेला असतो. आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला आम्ही आमच्या वृद्धाचारामध्ये जातो, एक ठिकाणी एक आचार्य, मी कोण्या कुळाचं नाव न घेता, आमच्या वृद्धाचारामध्ये किंवा काही मार्गरूढी परंपरेमध्ये आख्यायिकेमध्ये अनेक आख्यायिका आलेल्या आहेत. एका ठिकाणी जातात, त्या ठिकाणी त्या नपाळते रूप अधिष्ठानाचा विशेष प्राबल्य आहे आणि त्या हद्दीमध्ये ते जातात, त्या ठिकाणी मुक्काम करतात, थांबतात. मार्गमंडळीसह त्या अधिष्ठानाच्या हद्दीमध्ये ते जातात आणि गेल्यानंतर ते अधिष्ठान असलेली जी त्या ठिकाणची अधिष्ठित देवता आहे ती प्रत्यक्षात त्या अधिकरणाचे चरण संवाहन करण्यासाठी येते, त्यांचे पाय दाबते, त्या अधिकरणाची सेवा करते. आणि अशा प्रकारचं जेव्हा मार्गमंडळी म्हणते की आपण आत्ताच तर बाबांचे पाय सेवा दाबली, सेवा केलेली आहे, आता आणखी कोणतरी आलेला आहे, आवाज येतो आहे, परंतु कुतूहल. आणि मग एक दिवशी सगळ्यांना वाटतं की दररोज असा आवाज येतो, नेमका आहे तरी कोण. आणि मग एक दिवशी मंडळी दार उघडतात आणि बघतात तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये प्रकाश भरला जातो, कोणीच दिसत नाही. आणि मग पृच्छेनी अधिकरणांना विचारतात मंडळी की बाबा आम्हाला सांगा तरी नेमकं कोण होतं. मग बाबा सांगतात की या स्थानीची ती अधिष्ठात्री होती, ज्या आपण स्थानामध्ये राहतो तिचं इथे अधिष्ठान आहे, प्राबल्य आहे, आणि ती अधिष्ठात्री या ठिकाणी येऊन आमच्याशी काही संवाद आणि चरण संवाहन करावे, सेवा करावी अशी पहिल्या दिवसापासून त्यांनी केलेली आग्रह विनंती आहे. आणि मग प्रतिदिन येऊन त्या ठिकाणी ते तिचं सेवारूपद्वार या ठिकाणी सांगते करते आहे. आणि मग ही आख्यायिका पंथभर पसरली. काही काळानंतर तो तिथून मार्ग निघून गेला आणि मग दुसरे अधिकरण त्या ठिकाणी आपला मार्गमेळा घेऊन पोहोचले. त्यांनाही वाटलं आपणही त्या ठिकाणी जावं, परंतु रात्रीच त्या ठिकाणी सूचक त्यांना झालं की उद्या सकाळी सूर्योदय होईपर्यंत हाती सोडली तर बरं आहे, नाही तर माझ्याशी गाठ आहे, काय होईल हे सांगता येणार नाही अनिष्ट.